नमस्कार, मी अरविंद आठले. कालचा शिळा भात उरला आणि हा भात फेकू तर शकत नाही. हे दिवस मोठे खराब आहेत आणि काटकसर केली पाहिजे. आपण काटकसर करणं म्हणजे पैसा वाचवणं आहे. त्यामुळे या शिळ्या भाताचं काय करावं हा माझ्यापुढे प्रश्न पडला आणि मला एक छान युक्ती सुचली. तर त्याप्रमाणे मी काय केलं, हा शिळा भात या मांड्यामध्ये एका तसऱ्यामध्ये घेतला. थोडं याचं पीठ घेतलं, तांदळाचं पीठ. नंतर थोडं ज्वारीचं पीठ घेतलं, थोडं बेसन घेतलं आणि थोडी कोथिंबीर घेतली. तर हे सगळं मी एकत्र करणार आणि हे हे छान एकत्र करतोय. ही तिन्ही पिठं साधारणपणे एक दीड चमचा घेतली, फार काही घ्यायची नाही. त्या तांदळापेक्षा पिठं जास्ती व्हायला नको. तर हे आपण घेतलं एकत्र आणि आता ह्याच्यामध्ये चवीच्या अनुसार आपण हे मीठ घेतलं आहे. साधारणपणे पुरेल, आपल्याला अंदाज आहे तेवढा मिठाचा. थोडे हे मिरचीऐवजी मी तिखट वापरतो आहे, हे तिखट घेतलं. त्यानंतर थोडी त्याच्यामध्ये हळद घातली. असं हे मिश्रण छान तयार केलं आणि याच्यामध्ये शेवटी चव आणि रंग, सुंदरता या दृष्टिकोनातून ही थोडीशी कोथिंबीर चिरलेली बारीक ही घातली. आता हे सगळं झाल्यानंतर हे पीठ आता आपण मळून घेणार आहोत. हे छान असं मळायचं. भाताला पुरेसा ओलेपणा असतो थोडासा आणि आम्ही मऊ भात वापरतो, त्यामुळे त्याला तर नक्कीच असतो. गरज वाटली तर याच्यामध्ये तुम्ही थोडं पाणी घालू शकता, पण त्याची काही आवश्यकता लागणार नाही. तर हे असं छान पीठ मी मळतो आहे. छान मळून घे. हे मळता लक्षात आलं की ह्याला थोडंसं तेलाची गरज आहे. त्यामुळे हातावर तेल घेतलं, छोटी एक चमचाभर घेतलं समजा, आणि हे असं मी छान आता मळतो आहे. हे हा गोळा तुम्हाला दिसत असेल, फार सुंदर मळला जातो आहे. एखादं थालीपीठाचं पीठ असतं ना, त्याप्रमाणे हे होणार आहे तयार. तर याप्रमाणे हा आता गोळा आपला तयार झालेला आहे. आणि आता आपण हाताला थोडं तेल घेतलं आणि हे ह्या गोळ्याला असं वरून लावलं आणि हा एक 2-4 मिनटं 5 मिनटं ठेवूया आपण. कसं छान चमकदार, कसं छान झालेला आहे पहा गोळा. हा आपण आता पुढे थापणार आहोत आणि त्याच्या वड्या करणार आहोत. आता हे एक आपण नॉनस्टिक पॅन घेतलेला आहे आणि ह्याच्या खाली आपण हे असं तेल सोडणार आहोत. हे तेल असं छान पसरून घेऊया. थोडंसं कडा नाही ते या ठिकाणी असं पसरलं जाईल, हे बघूया. आणि हा गोळा, हा जो भिजलेला गोळा आहे, हा आता इथे आपण मध्ये ठेवणार आणि आपण जसं थालीपीठ करतो ना, तसं ते आपण थापणार आहोत. ह्याचं थोडंसं हातावर तेल घ्या म्हणजे चिकटणार नाही आणि हे असं आपण थापणार आहोत. व्यवस्थित थापा. थोडंसं जाड होणार आहे ते, तर त्याच्या चांगल्या वड्या पडतील. आता आपण कटर घेतलेला आहे आणि हे असं मध्ये असं छान त्याच्या हे पहा याप्रमाणे पुन्हा असं आडवं घेतलं आणि इथे पुन्हा हे अशा त्याच्या वड्या तयार केल्या.
आणि ह्याच्यामध्ये हे ज्या फटी आहेत इथे आपण आता तेल सोडणार आहोत. आता आपण गॅस पेटवणार आहोत. हा गॅस पेटलाय, हे आपण वर ठेवलाय. या सेमी फ्राय होणार आहे त्याच्यामध्ये, हा एक भाग लक्षात घ्या. आणि थोडं गरम झालं व्यवस्थित असं वाटलं की आपण त्याच्यावर झाकण ठेवणार आहोत. त्या वरच्या बाजूने सुद्धा छान शिजल्या जाते. पहा किती सुंदर त्याला स्वरूप आणि हे येणार आहे. आता आपण त्याच्यावर झाकण ठेवूया. झाकण ठेवल्यावर आतल्या वाफेने त्या छान शिजतील अजूनही. आता हे छान झालं का नाही एकदा आपण बघूया. झाकण काढलं, छान वाफ आली आहे त्याची. आणि हे झाकण आता बाजूला ठेवलं. हे पहा हलतं आहे चांगलं, म्हणजे खाली ते चिकटलेलं नाही आहे. या अशा वड्या पडल्या. तर या वड्या आता आपण अशा एक अशा केलेल्या आहेत. या अशा उलट्या करणार आपण. उलट्या बाजूनी त्या छान भाजल्या गेल्या पाहिजे. या अशा आता दोन्ही बाजूनी आपल्याला भाजायच्या आहेत. हे आता आपण उलट्या केलेल्या आहेत. तिकडून छान खमंग अशा भाजूया. या अशा पसरल्या अशा तरी छान व्यवस्थित होत आहेत. किती त्या अशा सुट्या झालेल्या आहेत. कडकड आवाजही येतो आहे त्याचा. अशा एकमेकाच्या छान व्यवस्थित कुरकुरीत होत आहेत. छान वड्या तयार होणार आहेत. तर अशा प्रकारे या दोन्हीकडून भाजलेल्या आहेत आणि खुसखुशीत छान तुम्हाला दिसतच असेल की ही आपली वड किती छान झालेली आहे. हे पहा, ही पहा, दोन्ही बाजूनी छान भाजलेली आहे. तर असा हा नवीन प्रयोग काहीतरी असं करत राहू आपण. नवीन नवीन डोक्याला उद्योगही छान राहतो. नवीन पदार्थ बनला जमला तर खूप छान होतो, नाही जमला तर सोडून द्यायचा. आपण करत राहिलो तर निदान 10 केले तर त्यातले 5 प्रयोग तरी चांगले होतात असा माझा अनुभव आहे. आणि नाविन्याचा मुख्य आपल्याला अनुभव येतो आणि सुंदर असे पदार्थ त्यातून उत्पन्न होतात. स्वयंपाक हे शास्त्र आहे आणि हे शास्त्र तुमच्या हातात आहे. तुम्ही प्रयोग करून पहा, प्रयोग करत राहा. इतके हजारो पदार्थ दुनियेत आहेत. वेगवेगळ्या देशात वेगवेगळे पदार्थ आहेत. हे कुठून तरी कोणाच्या तरी डोक्यात केव्हा तरी काही बदल करावा असं वाटलं तेव्हा त्यातूनच त्यांची निर्मिती झालेली आहे. तर हा निर्मितीचा भाग आपण लक्षात घ्यावा आणि तसा करण्याचा प्रयत्न करावा. तर नमस्कार. पुन्हा पुढच्या एखाद्या प्रयोगात आपण भेटूया. छान कच्च्या कैरीची चटणी केली आणि ह्या चटणीबरोबर ह्या फार सुंदर लागतात. प्रयोग चांगले होतीलच असं नाही, पण झाले तर आपल्या मनाला जो आनंद मिळतो तो महत्त्वाचा असतो आणि तो घेणं हे आपलं काम आहे. तर धन्यवाद. पुन्हा भेटू.